काल तो पोरगा होता ना, त्याला बघा डायरेक्ट कामावरती लावून टाकलाय. काल आलीला फक्त असंच बघायला टाइमपास साठी डायरेक्ट याला लावून टाकला इथं कामाला. बरोबर ना? राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण निघालो ऑफिसला यायला. 10:30 वाजलेत आणि सध्या आपण गाडीच घेऊन चाललोय. असे कारण चालत आता आपण जात नाही, कारण चालत जास्त ते गरमीमुळे पण काहीतरी इथं डोकं दुखतं असं म्हणतात. गाडीच घेऊन चाललोय तर निघूया, लेट पण झाले आपल्याला. तर आता आपण गोडाऊन मध्ये आलोय, ऑफिसला आलोय. काल तो पोरगा होता ना, त्याला बघा डायरेक्ट कामावरती लावून टाकलाय. काल आलीला फक्त असंच बघायला टाइमपास साठी डायरेक्ट याला लावून टाकला इथं कामाला. बरोबर ना? बहादूर याच्याकडून लय काम करून घेणार. तू इथंच काम करणार नको नको भाऊ, 1 वर्ष. मी करोडपती होते रे भाऊ. आगे बोला. 2-3 हजार की जॉब करते करणार रे, तू शिकणार. तुला बहादूर शिकवणार. तुला माहिती आहे ना, मी करोडपती होते यूपीला. यादव है ना तू? तो यादव भाई, यादव. वो टिक्का देख पूरा नीचे गल गया. टुडे मीट फ्रॉम माय फ्रेंड फ्रॉम यादव. जेवायला बसलो आम्ही आणि वरती बसणार होतो, पण वरती बसण्यात मजा नाही, ती खाली बसण्यात मजा आहे. आणि हा आपला जुना पोरगा, जुना नाही, जुना बोलला तरी काही नाही, नवीन पोरगा आहे आपला. टोटल 6 महिने काम करून गेला आणि परत आलेला आता असं आहे. आणि ती बोल. तर जेवण बिवून झालेलं आणि इथं ऑफिस मध्ये बसलेलो आणि ते दोघं मागं काम करायला गेलेत. आणि तो दुसरा एक पोरगा होता ना नवीन, त्याला एवढं काम जमत नाही, तो आज आला नाही कारण त्याचं डोकं दुखतंय. मागा जाऊन बघू ये लोक कसं काम करतायत ते, जरा चेक करू म्हणजे आपण. पीछे बैठ गया. अरे पीछे डिक्की में कौन बैठेगा बे? क्या बातें कर रहा है यार. पीछे मार डाला, पीछे बैठ गया. असं ते दोघं इथं काम करत होते आणि इंद्रेशने त्याला टेप मारत होता ना, की मी गेलेलो एका पार्टीची ऑर्डर आणायला ना, निलेश भाई मी ती ऑर्डर ते लोक 4 व्हीलरने द्यायला गेले, निलेश भाई आणि बहादूर भाई मी इथं. आणि इथं काय काम असेल तर करू, नाही तर बसू खुर्चीवरती आरामात फॅन लावून. तर आता मी घरी आलो आणि आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.